सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्। ॐ साईश्वराय विद्महे 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 सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्। साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्। शांति शांति शांति। जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय। थोडा वेळ दर्शनासाठी 15-20 मिनिटं ते जास्तीत जास्त अर्धा तासापर्यंत थांबणार आहोत. त्यानंतर मोगरवाडी इथं आज संध्याकाळी मोठा कार्यक्रम मिरवणूक आहे. आपल्या राष्ट्रीय प्रमुख मुरलीभाई जाजू यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे. त्याप्रमाणे जर वेळ शक्य असेल तर मुलांचा पण त्याच्यात आपण या कार्यक्रमाचा थोडा सहभाग करू, जसं दुपारी केला त्याप्रमाणे. आणि आजचे संध्याकाळचा मुक्काम आपला रथाचा आहे तो मोगरवाडीमध्ये असणार आहे. आणि बाकीच्यांचं जिथं जिथं आहे जसं की यायचं स्थान मुलांची व्यवस्था मोगरवाडीमध्ये केलेली आहे. त्यांचा कार्यक्रम झाला जेवण करून तुम्ही बॅगा घेऊन मोगरवाडीमध्ये गेलो. ठीक आहे, क्लिअर आहे साईराम. साई नारायण नारायण मंगलना. साई नारायण नारायण सत्य नारायण नारायण मंगलना. सत्य नारायण साई ब्रह्मा साई विष्णू. साई
पूजा करना है ये हमारा गांव है आमच्या इथं जोर चालणार ना चला चला बोलणे का नाही काय बघायचं आलाय मी काय नाही तर इथं जर तुम्ही लावली असेल ना आपण तुला लावलं असेल गाडी पण आता मी काय म्हणलं का आरडाओरडा करतो काय अगं 100% ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आता पुढे जाऊ मामा पुढे जाऊ मगाशी तुम्ही हे करत होतो
धर्मवीर शाची भोसला धर्मवीर शाची भोसला गीता शिवतीरायाला जिजाबाई माता जन्म देई शिवनेरी याचे ठाई हा किल्ला पुण्याला जिंकाई शिवबाळ तुझे मातेला शिवबाळ तुझे मातेला सांग म्हणे मला सर्व माहितीला यवन हा ठल्या देशाचा कोण इथे कसा बसला राजकीय आई मला सांग जिजाबाई बोलली बाळाला जिजाबाई बोलली बाळाला आपल्या देशाला यवन आला हळूहळू राज्य जिंकला कौसलेचा बळकविला
समितीचे बालविकास विद्यार्थी आपल्या पुढे एक छोटी नाटिका सादर करत आहे. सुंदर हात, सुंदर हात. साईराम. देवा, तुम्ही आम्हाला बोलवलं, आज्ञा असावी. काही विशेष काम आहे का? हो देवदूता, आज मी तुम्हाला एक महत्वाची जबाबदारी देणार आहे. बोला देव, आणि आज्ञा असावी. आज पृथ्वीवर जाऊन तुम्ही सुंदर हात कोणाचे आहेत याचा शोध घेऊन या. सुंदर हात म्हणजे स्वच्छ, मुलायम की सुगंधी? नाही नाही देवदूता, खरे सुंदर हात ते असतात जे दुसऱ्याच्या मदतीसाठी सतत कार्यरत असतात. जशी आपली आज्ञा. यशस्वी भव. चला पृथ्वीवर जाऊ, सुंदर हाताचा शोध घेऊया. मग कुठे मिळतील सुंदर हात? इथे नाही. अरे हो, राजा. राजा हा सदैव प्रजेची काळजी घेत असतो, त्यांना न्याय देत असतो, त्यांचं संरक्षण करत असतो. त्याचे हात नक्कीच सुंदर असणार. आपण त्याच्याकडे जाऊया. चला. कुठे कुठे आहेत सगळे? आज लुटलेली संपत्ती माझ्यासमोर पेश करा. चला या बरं. अरे वा 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 वा, या संपत्तीमुळे मी जगातला सर्वात श्रीमंत राजा झालो आहे. प्रजेकडनं आज किती लूट मिळालेली आहे. हा 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 हा. देवा, तू आज मला काय दाखवलं आहेस? दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे त्याने लुटले. त्याला कळत नाही तो जगातील सर्वात भिकारी राजा आहे. वरती जाऊन तो देवाला काय तोंड दाखवणार? हा कसला रक्षक जनतेचा? भक्षक आहे, भक्षक. हे हात सुंदर असूच शकत नाही. चला आता पुढे जाऊन शोध घेऊ. पण कुठे जावं बरं? तिथे का तिथे कळतच नाही. हा, एखाद्या जनसेवकाकडे जा. कारण मी असं ऐकलंय त्यांनी लोकांसाठी रस्ते, पाणी, वीज, रोजगार अशी बरीच लोकप्रिय कामे केली आहेत. त्याचे हात नक्कीच सुंदर असतील. ओम भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 कौतुक पास झालं. आज किती खंडणी वसूल केली? अहो, आज खूप वसुली झाली. हे घ्या बांधकाम विभागाकडून एक खोका. शिक्षण विभागाकडून 2 कोकी. आणि पोलीस विभागाकडे 3 कोकी. वा वा वा, शाबास माझ्या पट्ट्याचो. आज चांगलीच कमाई झालेली दिसतीये. अरे देवा, आज तुम्हाला काय काय दाखवणार आहेस? हा कसला नेता रे? जनतेची सेवा नव्हे, मेवा खाणे हो, मेवा. राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असावे, स्वार्थासाठी नव्हे. याचे हात सुंदर नव्हेच, कारण आमच्याकडे प्रामाणिकपणाचे नेतृत्वच नाही.
आई ग, इथे बसतो थोडा इथे. आई ग. देवा, थकलो बघ खरंच. तर तूच मला मार्ग दाखव देवा. लालची राजा काय, नेत्यांचे भ्रष्टाचार काय. साईराम, साईराम. दीन बंधू विठ्ठला जय, करुणा सिंधू विठ्ठला जय. दीन बंधू विठ्ठला जय, करुणा सिंधू विठ्ठला जय. विठ्ठला 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 जय, विठ्ठला 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 जय. विठ्ठला 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 जय, विठ्ठला 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 जय. अरे अरे थांबा, देतो तुम्हाला चारा. अगं कारभारने, त्या मांजरीला दूध दे जरा, ती कवापासनं ओरडतीये. अरे बापर, दिस आता मध्यनीला आलाय. आता बरीच कामं राहिलीत. वांग्यांना बटाट्यांना पाणी घालायचंय, गवताचे भारे व्हायचे. पण थांबा, त्याआधी माझ्या या गरीब भावंडांना थोडं धान्य देऊ दे, अंगावर घालायला कपडे देतो. अरे 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 अरे, माझ्या कशाला पाया पडतंय? जर पाया पडायचा असेल तर त्या साईरामाच्या पाया पडा, तोच तर आपला खरा दाता आहे. शेतकरी दादा, हो शेतकरी दादा. बोला, कोण तुम्ही? मी देवदूत. देवदूत? आपण इथं काय करताय? देवानी मला एक काम दिलं होतं. का? आणि माझ्यापाशी? हो, सुंदर हात शोधण्याचे. सुंदर आहे? हो, तो शोध इथे संपला असं मला वाटतंय. काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुमचे हात खडबडीत आहेत. हा, पण सुंदर आहेत. सुंदर खडबडीत? काय बोलताय तुम्ही? मला तर वाटतंय हेच ते हात असतील. तुम्ही चला माझ्यासोबत. अहो पण कुठं? हो, चला तर खरं. अहो शेतातले काम राहिलीत माझी. बरं ठीक आहे, मी तुम्हाला इथे आणून सोडतो. चालतंय? बरं बाबा चला, पण लवकर सोडा बरं का? चला. प्रणाम प्रभू. अरे देवा, मी तुझ्या दरबारात आलो. प्रणाम. देवा, हे बघा मी कोणाला घेऊन आलो आहे. अरे वा, बळीराजा, ये ये. देवदूता, तू अगदी योग्य निवड केलीयस. जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो शेतकरी. घाम गाळून काळ्या मातीतून सोनं पिकवतो, परंतु त्यावर तो एकटाच अधिकार गाजवत नाही. सर्व प्राणी मात्रांचे आणि गोरगरिबांचे पोट भरतो. ही सर्व तुमचीच कृपा प्रभू. शेतकरी हा मेहनती, संयमी आणि कष्टाळू असतो. त्यांच्याच कष्टामुळे पृथ्वीवरच्या लोकांना अन्नधान्य मिळते. म्हणून शेतकऱ्यांचा आदर करावा. त्यांचे हात खडबडीत असले ना तरी ते सुंदर आणि सुगंधित आहेत. आता माझ्या समोर या गावातले शेतकरी बंधू भगिनी बसले आहेत. ते माझ्या पुट्टपर्तीला येऊन मनोभावे सेवा करतात. आणि हेच ते सुंदर आणि सुगंधी हात आहेत. जय साईराम. साईराम. देवाचा जो आता रोल केलेला आहे त्याचं नाव आहे कल्याण सहस्रबुद्धी. देव जो झालेला आहे, देवदूत जो झालेला आहे कणा सहस्रबुद्धी. आणि नेता जो झालेला आहे तो ओम पाटील.
राजाचा आणि शेतकरी दोन्ही रोल केलेला आहे प्रज्वल जागडे आणि सहकलाकारमध्ये यशवर्धन देशमुख आणि जयवर्धन देशमुख साईबाब. सहकलाकारामध्ये श्लोक दुधाने. लेखक कोण लेखक आम्ही सगळेजण लेखक स्क्रिप्ट ताई मेकअप नाही लेखक विचारायला. बालविकासच्या ग्रुप 1 मध्ये एक गोष्ट आहे सुंदर हाताची. त्या गोष्टीवरनं हे आम्ही नाटक बसवलंय आणि त्याच्यामध्ये सिंहगड समितीमधले आपले तुषार भैया, दिलीप भैया आणि पालव काका यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. साईराम झाला की सांगा आधी तशीच साईराम. बाबांना प्रसाद दाखवल्यानंतर रम्य
ते साईबाबांनी सांगायला आले बरोबर आहे. आणि त्यात आध्यात्मिक प्रमुख समजलेलं असतं, जसं आपल्या माऊलीला समजलेलं आहे, आपल्या तुकारामांना समजलेलं आहे. अवघा रंग तो पांडुरंग, साई रंग, अंतरंग, अवघा रंग. शेवटी बाबा सांगायचे सत्ता माली. बाबा हेच समजायला, कारण जगाची परिस्थिती आहे. इथं बायकोचं अकाउंट वेगळं आहे, पुढे नवऱ्याचं अकाउंट. पोरं कामाला लागले की त्यांचं अकाउंट वेगळं आणि आपलं अकाउंट वेगळं. इथं अवघड ते करायला आले, वारंवार येतात ते. आणि एकदा तर बाबांनी सांगितलं, जे मला खूप उशिरा वाचायला मिळालं, की बाबांनी सांगितलं की तुम्ही सगळे पण अवतारच आहे. अवतार म्हणजे काय? अवतार म्हणजे काय? ज्या स्थानावर देव आहे तिथून अवतरण म्हणजे खाली. पुटपर्तीला आहेतच, पुटपर्तीला जो अवतार आला तो कुठून आला? तुकारामांनी सांगा कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. आले ना, खाली आले, वैकुंठ सोडून खाली आले. ऐशा कळवळायच्या झाल्या की आपलं स्थान सोडून, वैकुंठ सोडून खाली आले. सत्यसाई बाबा हे परब्रह्म आहे आणि खाली आहे. सर्व ठिकाणी असणारा देव कण कण ज्याच्यापासून बनलेला आहे, कणाकणात नाही, कण कण ज्याच्यापासून बनलेला आहे तो परब्रह्म भगवान जेव्हा कधी येतो, कधी राम रूपात, कधी कृष्ण रूपात, अनंत रूप, अनंत वेश, अनंत गोष्टीमध्ये तो नटलेला आहे. असा असणारा परब्रह्म एकदेशी बनून कशासाठी? लोकले ज्ञान जगी हित मिळते, म्हणून अवतारा पाठवलं ज्ञान केलेले ज्ञान. हे माऊली पण सांगायला लागले. काय सांगायला लागले? अरे तू वेगळा आहेस, लोक ऐकणार नाही म्हणून सामर्थ्य दाखवलं. चांगदेवाला वाटलं मी भारी म्हणून वाघावर बसून आला आणि सापाचा चाबूक पण आहे. म्हणजे सापावर पण माझी सत्ता आहे आणि वाघावर म्हणजे हिंस पशुवर पण माझी सत्ता आहे दाखवायला चांगदेव आला. मोठ्या माणसाकडे जायचं असतं तर मोठ्या गाड्यात बसून जावं लागतं. माऊलीकडे यायचं म्हणून ते आले. माऊलीने म्हटलं चांगदेवाला याचं पुढचं शिकवावं लागेल ना. सजीवात नाही, निर्जीवात पण तेच आहे. निर्जीवात पण तेच आहे. भिंतीला म्हणलं चल आणि भिंतीत चालायला लागलं. आमचं दिलीप म्हणतो भैया नवरा जाऊन आला पुटपर्तीला, बायकोला पण चल म्हणतो. मी चलत का नाही याची गॅरंटी नाही. बायको जाऊन आल्यावर नवऱ्याला बुद्धी आवडले भारी आहे, चला शिवाय चलल का नाही गॅरंटी नाही. तिथं माऊली भिंतीला म्हणते चल आणि भिंत चाल. त्याच्यात पण ती सत्य आहे. शेतकऱ्याला शिकवायची आवश्यकता नाही की मातीत परतो. कसा आहे मातीत? तुम्ही बीज मातीत टाकल्यावर ती माती खात नाही. काय करते? आपली ताकद त्या बीजाला देते. खाल्लं तुम्ही बीज तर काय होईल? मातीत ताकद वाली होईल. पण आपली ताकद त्या बीजाला देते आणि काय मिळत? म्हणून माऊली आपली ताकद त्या